आपण पाहू शकाल. यस, त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत. अगदी मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरला होता सह्याद्री वाशाळा संघाचा खेळाडू आहे ज्याने शेवटचं षटक हाताळलं होतं. सागर हा ठरतो या मॅन ऑफ द मॅचचा हिरो. मॅन ऑफ द मॅचची कॅप इथनं वितरित केली जाईल. टॉस्का बॉक्स मध्ये अगदी आपण यायचं आहे. जी बिल्कुल. अब चला जाऊया मैदानाकडे. अगदी आपण पाहायला गेलं तर सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झालेत. अगदी आपण पाहू शकाल मनोज त्यांच्या समवेत अनिल ही सलामीची जोडी आहे. सागर ने पाडा संघ आपण पाहत आहोत. 1 ओवर में 3 रन दिए थे, 2 रन 3 रन दिए और 2 विकेटें ली थी. ये कैप पेश की जा रही है जिसे स्पॉन्सर किया है सम्माननीय सिद्धू तुकाराम घागर साहब. मैन ऑफ द मैच की एक कैप पेश की गई सागर धसाड़े को, जिन्होंने 1 ओवर की अपने स्पेल में 3 रन दिए, 2 विकेटें ली. चलो अंपायर का ग्रीन सिग्नल आता हुआ पावर प्ले, पहला पावर प्ले, पहली ओवर. स्ट्राइकर एंड पर बैट्समैन अनिल, नॉन स्ट्राइकर एंड पर बैट्समैन मनोज. टॉस को जीतकर पहले गेंदबाजी बल्लेबाजी का निर्णय लिया है. अच्छा, पाटुल ने टॉस को जीतकर गेंदबाजी का निर्णय लिया. बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया मुसलेसा पाड़ा टीम को अनिल. यस, अगदी पाहायला गेलं तर पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती यस. अगदी आपण पाहायला गेलं तर चुकीची कॉलिंग होती का काय. अगदी मनोज हा फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. व्हाईट बॉल होता आणि या व्हाईट बॉल वरती अगदी बाईक अगदी आपण पाहू शकाल. यस, अगदी बॅटला स्पर्श झाला होता, त्यानंतर सिंगल घेण्याचा प्रयत्न केला जात होता मैदानाच्या आतमध्ये. अगदी पाहायला गेलं तर महत्वाचा फलंदाज इथनं झालाय बाद. मनोजला परतावं लागलं डगआउटच्या आसऱ्याला. अगदी पूर्णपणे डगआउट मध्ये शांतता पसरले. मुसळे झपाटे संघ महत्वाचा गडी बाद झाला. अगदी या एका धावेची गरज होती का हा सुद्धा प्रश्नचिन्ह असेल. अनिल आपण पाहतात स्ट्रायकिंग एंडला. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालेत एकनाथ. गोलंदाज ट्रॅक वरती महेंद्र आहेत. अगदी पहिल्याच बॉल वरती रनआउटच्या स्वरूपात महत्वाचा गडी बाद करण्यास यशस्वी ठरला हा गोलंदाज. अजून एक चांगला बॉल बॅटची कडा, त्यानंतर यष्टिरक्षकाने टिपला झेल आणि संपलाय फलंदाज अनिलचा खेळ. फलंदाज बाद. कृष्णा एंटर होते हुए महेंद्र इज ऑन हैट्रिक. बिल्कुल दूसरी गेंद जो थी अनिल आउट हुए, जहां पर बल्ले को छूकर गेंद सीधा विकेट कीपर की दस्तानों में. 2 गेंदों पर 2 झटके लगते हुए अब यहां से पूरी तरह से बैकफुट पर है. कहीं ना कहीं एक पार्टनरशिप की जरूरत. इस बीच बहुत बेहतरीन गेंद, गुड लेंथ स्पॉट पर यह गेंद थी. काफी उछाल मिला. ऑन साइड में खेलना चाहते थे बैट्समैन कृष्णा. लगातार 3 गेंदे, 2 विकेटें. तक खाता नहीं खुला है. पहला ओवर मैडर्टी पावर प्ले का चल रहा है. काफी तेज गेंदबाजी करते हुए महेंद्र. काफी तीखा बाउंसर. 4 गेंदे, 2 विकेटें. अब तक रन नहीं है बोर्ड पर. बिल्कुल बैट्समैन स्ट्रगल करते हुए. दोनों बैट्समैन में चर्चा होती हुई. जिस तरह से ऑन साइड में खेलने का प्रयास था. 5 ओवर का ये मुकाबला है. 4 गेंदें हो चुकी है. पहला ओवर प्रगति पथ पर. इस बीच ऑफ स्टंप के काफी बाहर. अंपायर सहमत नहीं है. बिल्कुल ये गेंद वाइट. एक अतिरिक्त रन से खाता खुलता हुआ
मुसलेसा पड़ा टीम का। 4 गेंदे 1 रन 2 विकेट के नुकसान पर 2 गेंदे यहां से शेष। इथे मिस टायमिंग आहे, अगदी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये हा झेल टिपण्याचा प्रयत्न केला जात होता. आता मात्र कुठेतरी शोएब सर संघाचा अकाउंट झाला ओपन. अगदी आपण पाहू शकाल 5व्या चेंडूवरती. यस, अगदी धावफलकावरती धावा आपण पाहतात 2 धावा. यस, वाईटच्या स्वरूपात अकाउंट ओपन झालं होतं मुसळ्याचा पाडा संघाचं. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. महिंद्राला आपण पाहतात P1चं षटक. अगदी या षटकामध्ये कमीत कमी धावा खर्च केला त्या गोलंदाजानं. फक्त 2च धावा आपण पाहत आहोत धावफलकावरती. महत्वाचे 2 गडी बाद देखील बाद केलेत. सलामीला आलेली जोडी तंबूच्या आसऱ्याला परतल्या. मनोज आणि अनिल. एकनाथ गोलंदाज ट्रॅक वरती आहे. डावखोरे हाताचा फलंदाज आपण पाहू शकाल. अगदी जास्तीची उसळी. यस, एकनाथजी डगळे सरांच्या माध्यमातून हा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. व्हाईट बॉल. 1 फॉर दी ओव्हर सुद्धा ग्वाही दिली आहे गोलंदाजांना. शेवटचा बॉल शिल्लक आहे. बॅकफुटला गेलेत. फटका चांगला आहे. अगदी पाहायला गेला तर हा चेंडू जवळजवळ बाउंड्री लाईनच्या दिशेला अगदी यस चौकार आलाय. शेवटच्या बॉलवरती चौकार येतोय. टोटल धावफलक या पहिल्या षटकाच्या वाजवी खेळानंतर 7. पहिल्या षटकाच्या खेळामध्ये धावफलकावरती 7 धावा आणि महत्वाची 2 गडी बाद झालेत. पाटोळ संघाची सुरुवात भरपूर चांगली झाली आहे. लवरफुल टॉस बिग ब्लास्ट करायचं होतं. कृष्णाचा जर विचार केला तर जास्तीचे चेंडू तो निर्धाव खेळतोय. अगदी आपण पाहायला गेलं तर 4थ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी मैदानामध्ये आला होता हा फलंदाज. अगदी हा बॉल सोडून देण्याचा प्रयत्न केला जात होता. बरोबर यष्ट्यांवरनं हा चेंडू ट्रॅव्हल झाला. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. सलगचे 2 चेंडू इथनं. आता मात्र कृष्णा निर्धाव खेळतोय. दुसरं षटक P1चं दुसरं म्हणजेच काय तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आपण पाहत आहोत. विशाल गोलंदाज ट्रॅक वरती आहेत. अगदी त्याच्या माध्यमातून या षटकामध्ये देखील गोलंदाजी चांगली होत्या. ज्या रीत्या महेंद्र या गोलंदाजाने सुरुवात केली होती, या दुसऱ्या षटकामध्ये विशाल चांगली कामगिरी करतोय. सॉरी, विलास हा गोलंदाज आहे. यस, आउटसाइड द लेग स्टंप. वाईट चेंडू घोषित केला जातोय. विलास अगदी कामगिरी चांगली करतोय, परंतु हा चेंडू कुठेतरी अवांतर हाताळला. अगदी पाहायला गेलं तर कुठेतरी अजून एक हा चेंडू डॉट बॉल येतोय. कुठेतरी सराव कमी पडतो की काय मुसळ्याचा पाडा संघ आपण पाहत आहोत. फुलटॉस चेंडू अगदी बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाहीयेत. हा ट्रॅकर होता. फटका पाहायला गेला तर अगदी लॉंग ऑफ ला ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा कंप्लीट. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 10 वरती. कुठेतरी पाहायला गेलं तर स्लो सुरुवात झाली आहे, परंतु 5 षटकांचा मॅच आहे. 50+ पर्यंत पोहोचावंच लागेल. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. झेल होणं अगदी गरजेचं होतं आणि इथनं हा झेल झालाय कंप्लीट. 3रा धक्का लागलाय तर म्हणजे टीम मुसळ्याचा पाडा संघाला फलंदाज बाद.
बिल्कुल, एक कृष्णा के आउट होने के बाद दूसरा कृष्णा क्रीज पर काफी स्ट्रगल करते हुए नजर आ रहे थे, जिन्होंने 8 गेंदों का सामना किया था, 3 रन बनाए थे। जी बिल्कुल, जहां पर बैटिंग करते हुए आखिरी गेंद शेष है, 3 रन बने हैं, जहां पर दोनों कृष्णा, एक कृष्णा आउट होने के बाद दूसरा कृष्णा, और ऑन स्क्रीन पर भी कृष्णा भोईर ऑन साइड में खेलना चाहते थे। सामने से घूमी है ये गेंद, बिल्कुल ये गेंद डॉट। यहां से मैटरटी पावर प्ले के 2 ओवर समाप्त हुए। टोटल स्कोर टीम का 10 रन 3 विकेट के नुकसान पर, जहां पर बिल्कुल सामने से गेंद घूमी थी। बल्लेबाज काफी कठिनाइयों में होता है, दिक्कतों में होता है जब ऐसी सामने से गेंद घूमती है, काफी स्ट्रगल करता हुआ नजर आता है, क्योंकि ना आगे जा सकता है ना पीछे जा सकता है। डॉट गेंद आफ्टर 2 ओवर, स्कोर 10 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट। स्ट्राइकर एंड पर अब जाकर एकनाथ, जिन्होंने पहली गेंद पर 4 रन बनाए थे। यानी मैटरटी पावर प्ले का पहला ओवर और पहले ओवर में आखिरी गेंद पर 4 रन बनाए थे। वहां से स्ट्राइक 6 गेंदों पर मिली नहीं थी एकनाथ को। अब लेफ्ट हैंडेड बैट्समैन, स्ट्राइकर इन पर एकनाथ। महेंद्र गेंदबाजी ट्रैक पर अपनी स्पेल की दूसरी ओवर, पहली ओवर में सिर्फ 7 रन दिए थे, एक सफलता मिली है। इस बीच ऑफ स्टंप के बाहर रखने का प्रयास, बिल्कुल पॉपिंग क्रीज में टप्पा खाकर ये गेंद विकेट कीपर के पास। डॉट गेंद, शुरुआत अच्छी, काफी पेस है महिंद्रा के पास। जिस तरह से पहली ओवर की थी काफी अच्छी की थी, सिर्फ 7 रन दिए थे, आखिरी ओवर पर 4 रन आए थे। इस बीच ऑन ड्राइव किया, मिड ऑफ में कोई फील्डर है नहीं, लॉन्ग ऑन से एक फील्डर पहुंचे थे, लेफ्ट हैंडेड बैट्समैन थे। मिड ऑन में फील्डर कोई तैनात नहीं था, लॉन्ग ऑन में फील्डर तैनात था। यहां से एक सिंगल प्राप्त हुई। कृष्णा स्ट्राइकर इन पर, पहली गेंद डॉट खेली थी कृष्णा ने। 11 रन बने हैं 3 विकेट के नुकसान पर। इस बीच बोल्ड कर दिया बैट्समैन कृष्णा, आउट। येस, अगदी जर पाहायला गेले तर डीजे रॉकर्स किरण बोंडे सर, तदनंतर मुख्य स्क्रीनवरती आपण पाहू शकाल कृष्णा भोईर सरांना। अगदी YTC लाईव्ह आपण पाहतात, म्हणजेच योगेश टेनिस क्रिकेट च्या माध्यमातून आपण थेट घर बसल्या या स्पर्धेंचं एन्जॉयमेंट करू शकतात। जाऊया सामन्याकडे। अगदी न्यू बॅटर राहुल आले होते, इथे हा फटका मिस टायमिंग आहे, शतरक्षक नाहीये त्या दिशेला। एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न केला जातोय, अगदी 2 धावा कंप्लीट। या 2 धावेने धावफलक 13 वरती पोहोचलाय। अगदी तिसरं षटक प्रगतीपथावरती आपण पाहत आहोत। 2.4 चा खेळ झालाय। अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत। अगदी पाटोळ संघाचा विचार केला तर गोलंदाजी या पहिल्या सत्रामध्ये भरपूर चांगली होती। आडव्या बॅटना हा फटका, शतरक्षक रवी आहेत। ओहो, इथे काय घडतंय, रवीच्या माध्यमातून चुका घडतायत। 1 बाउन्स 2 बाउन्स, जेल सोडल्यानंतर हा चेंडू निघून चाललाय, सीमा पार येतोय चौकार। भरपूर उशिराने चौकार येतो। टीम मुसळ्याचा पाडा संघ आपण पाहतात फलंदाजी करत असताना 17 धावा धावफलकाला जोडल्या गेल्यात। फटका चांगला आहे, लॉंग ऑफला शतरक्षक आहेत, चेंडू अडवला जाईल। अगदी एक सिंगल होती कंप्लीट, एकच सिंगलने धावफलक जाऊन पोहोचलाय 18 वरती।
3 षटक कंप्लीट, 3 षटकांचा वाजवी खेळ झालाय. धाफलकावरती धावा आपण 18 पाहतात. अगदी विचार केला पाटोळ संघाचा ना तर नाणेफेकीचा कौल जिंकून शतरक्षण का स्वीकारलं होतं. अगदी त्यांच्याकडे गोलंदाजी धारदार आहे आणि या गोलंदाजी करत असताना आपण या 3 षटकांचा त्यांचा खेळ पाहिलात तर या 3 षटकामध्ये अगदी फक्त 18 धावा खर्च करत असताना महत्वाचे 4 गडी बाद केलेत. मुसळ्याचा पाडा कुठेतरी थोडासा विचार केला तर बॅकफुटला आहे, परंतु या 2 षटकामध्ये कमबॅकची गरज आहे. जास्तीच्या धावा जमा करावा लागतील. ऋषिकेश की पहली गेंद बिल्कुल अंदर आती हुई लेंग को थोड़ा आगे रखा था. स्पेल बहुत बेहतरीन किया महिंद्रा ने, जहां पर 2 ओवर में 15 रन देकर 2 विकेटें ली. अब कहीं ना कहीं ताबड़तोड़ बल्लेबाजी करनी होगी. रनों की संख्या जो 18 रन पर रुकी है, रनों की रफ्तार को भी बढ़ाना होगा. इस बीच ऑफ स्टंप के बाहर टप्पा गिरने के बाद घूमती हुई नजर आ रही है ये गेंद. वेरिएशन से जिस तरह से घुमा रहे गेंद को ऋषिकेश. ओवर नंबर 4 जारी है, गेंदबाजी ट्रैक पर है. बिल्कुल स्ट्रगल करते हुए नजर आए थे. इस बीच लोअर फुल टॉस ऑन साइड में ढकेला है रवि थे. रवि से ऐसा देखा जाता है कि बहुत कम मिस्टेक होती है. एक 4 छूटा है, पर अब पूरा 100% 100% टीम के लिए देते हुए लेफ्ट हैंडेड बैट्समैन स्ट्राइकर इन पर ऋषिकेश. ओहो क्या गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर, काफी बाहर निकलती हुई. अंपायर ने घोषित किया, बिल्कुल दोनों परों को ऊपर किया और दर्शाया ये गेंद वाइड है. येस, अगदी पाहायला गेलं तर डावकरी हाताचा गोलंदाज आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज देखील डावकरी हाताचा आहे. त्या कारणास्तव अगदी इथे कमबॅक आहे. पहिला चेंडू कुठेतरी अवांतर हाताळला होता. ऋषिकेश हा गोलंदाज आपण पाहतात प्रत्येक षटकामध्ये सर अगदी आहे ना गोलंदाजी भरपूर इकॉनॉमिकल केली आहे. टीम पाटोल संघ आपण पाहतात अगदी जास्तीचे फटके मारू दिले जात नाहीयेत. टोटल धाफलक आतापर्यंत 20 वरती आपण पाहत आहोत. हाफ ट्रॅकर होता फटका, इथे इलेव्हन थोडस कमी राहिलं. महिंद्रा आहेत तिकडे. शतरक्षण चांगलं झालं. यस, हा चेंडू अडवलाय. अगदी जर पाहायला गेलं तर धावून पळून 2 धावा कंप्लीट होत आहेत. या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 22 वरती. शेवटचा चेंडू शिल्लक असेल म्हणजेच काय तर ऋषिकेश अगदी 5 चेंडू टाकत असताना 4च धावा खर्च करतोय. त्याची देखील गोलंदाजी चांगली होती आहे. इथना हा चेंडू यस डॉट बॉल. शेवटच्या बॉल वरती अगदी पाहायला गेलं तर बॅट आणि बॉलचा स्पर्श झाला नव्हता. 4 षटकांचा वाजवी खेळ झालाय. धावफलकावरती धावा आपण पाहतात फक्त 22. जी बिल्कुल, जिस तरह से महिंद्रा ने ओवर की थी वही निरंतरता के साथ आगे ऋषिकेश ने गेंदबाजी की. अपने स्पेल में सिर्फ 4 रन दिए, विकेट प्राप्त नहीं हुई. बिल्कुल पर खर्च सिर्फ 4 रन किए. 4 ओवर की समाप्ति जहां पर 24 गेंदों का खेल खत्म हुआ और रन 22 रन. 4 विकेट के नुकसान पर करेक्ट रन रेट अगर देखा जाए तो बहुत धीमा है, बिल्कुल 6 से भी नीचे है, 5.40. चलो नेक्स्ट मैच के लिए डीके स्पोर्ट्स गोलबन और श्रीराम खर्डी स्पोर्ट्स दोनों टीमों के कैप्टन को टॉस के लिए टॉस बॉक्स से इमीडिएटली जुड़ना है, अपनी उपस्थिति दर्शाना है. इनिंग ब्रेक्स में टॉस किया जाएगा. 4 ओवर की यहाँ से समाप्ति हुई है और रन 22 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट. राहुल स्ट्राइकर एंड पर है, काफी स्ट्रगल करते हुए नजर आए थे. 6 गेंदों में 8 रन बनाए हैं. बल्लेबाजी अच्छी नहीं हुई है बिल्कुल. अब डेथ ओवर में कहीं ना कहीं 15 से 20 रन को ढूंढना होगा, एक फाइटिंग टोटल सेट करना होगा. इस बीच पहली गेंद थोड़ी खराब है, काफी उछाल मिला, टप्पा गिरने के बाद बाहर निकली. अंपायर ने फैसला दिया ये गेंद वाइट. सुशांत गेंदबाजी ट्रैक पर है. पहली गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर. स्कोर 23-23. या षटकामध्ये अगदी जास्तीच्या धावा येणं गरजेचं आहे, परंतु अगदी आपण पाहू शकाल सुशांत देखील गोलंदाजी चांगली करतोय. अगदी सर पाटोळ संघाचा विचार केला तर 4ही गोलंदाज या संघामध्ये भरपूर ताकदीचे आहेत, मोठा फटका मारून देत नाहीयेत. अगदी धावफलक कुठेतरी आपण पाहतो 23 धावा. यस, इथे एक्स्ट्राची धाव खर्च केली आहे आउटसाइड द ऑफ स्टंप. अगदी आपण पाहू शकाल पंचांच्या भूमिकेमध्ये एकनाथजी डगळे सर, तदनंतर हरेश सरांना आपण पाहत आहोत. येस, त्यांचे मित्र सुद्धा आमच्या सोबत डीजे रॉकर्स गेल्या या 7 दिवसामध्ये त्यांची कामगिरी
भरपूर चांगली राहिली आहे. अगदी हा फटका मिड ऑनला क्षेत्ररक्षक होते, डायरेक्ट हिट. फलंदाज अगदी पोहोचले गेलेत. एक धाव होती कंप्लीट. या एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 24 वरती. अगदी पुन्हा एकदा प्रेक्षक राजे तसेच खेळाडू, आपण रस्त्याच्या साईडला गाडी लावू नका, ही तुमच्यापर्यंत सूचना असेल. अगदी हा चेंडू सोडून दिलाय आउटसाइड द लेग स्टंप. व्हाईट बॉल आला. अगदी शेवटचे अजून कुठेतरी पाहायला गेलं तर 4 चेंडू शिल्लक आहेत. या 4 चेंडू मध्ये कमीत कमी 2 ते 3 मोठे फटके येणं गरजेचं आहे. यस, कुठेतरी सन्मानजनक धावफलक तुम्हाला सेट करायचं असेल तर 2 ते 3 मोठे फटके, म्हणजेच काय 2 ते 3 षटकार तुम्हाला मारावे लागतील. ओहो, अगदी हाफ ट्रॅकर, तदनंतर बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये, डॉट बॉल आलाय. इस इनिंग की 3 गेंदें बची हुई है, 3 गेंदें शेष. इस बीच ये गेंद लेग स्टंप के हल्की सी बाहर, बिल्कुल स्टंप से करीब से गुजरी. वाइड, एक एक्स्ट्रा रन, काफी एक्स्ट्रा रन खर्च किए. अब तक 3 वाइड किए सुशांत ने अपनी ओवर में. 27 रन बोर्ड पर, 4 विकेटों के नुकसान पर एकनाथ स्ट्राइकर एंड पर. ऑन साइड में खेलना चाहते थे, शॉर्ट फाइन लीग में फील्डर तैनात है. बिल्कुल सिंगल प्राप्त हुई, सिंगल के चलते स्कोर कार्ड 28 रन. 2 गेंदें शेष है, बॉल टू रन यहां से चलते हैं तो सिर्फ 30 रन होंगे. 2 बड़े हिट, बिल्कुल 40 तक जाने का एक इस बीच ऑफ स्टंप के बाहर अंपायर ने घोषित किया वाइड. लगातार एक साथ अब तक 4 गेंदें वाइड की है सुशांत ने. कहीं ना कहीं नेक्स्ट मैचेस के लिए सोचना होगा. स्कोर 29 ऑन साइड में खेलना चाहते थे, सफल होना चाहते थे. ये गेंद डॉट है, काफी उछाल मिला था. कोई भी बल्लेबाज अच्छी बल्लेबाजी करते वक्त नजर नहीं आया है. पहले ही कृष्णा ने जो 8 गेंदें खेली थी, 3 रन बने थे, वहां से प्रेशर बनता गया और अच्छी गेंदबाजी होती गई. इस बीच एक्स्ट्रा कवर में एक गेंद ट्रैवल होती हुई पहला रन मुकम्मल किया, दूसरे का कॉल था और यहाँ से 2 रन कंप्लीट हुए. अपने निर्धारित 5 ओवर में बनाए हैं 31 रन और यहाँ से चुनौती रखी है पाटोर टीम के सामने 32 रनों की, जहाँ पर अनिल 2 गेंदे खेले आउट हुए थे. एकनाथ, मनोज नॉन स्ट्राइकर एंड पर थे, रन लेना चाहते थे, रन आउट के रूप से आउट हुए. एकनाथ ने जहां पर 8 गेंदे खेली 8 रन बनाए. कृष्णा ने 8 गेंदे खेली सिर्फ 3 रन बनाए. और कृष्णा मिर्के जहां पर 2 गेंदे खेले 0 का चश्मा पहनकर लौटे. राहुल 10 गेंदे खेलकर 11 रन बनाए, नॉट आउट रहे. पर कोई भी बल्लेबाज ने ऐसी आतिशी बल्लेबाजी नहीं की, सिर्फ बने हैं बॉल टू रन. कहीं ना कहीं सिर्फ 1 रन ज्यादा. 32 का यहाँ से टारगेट है जीत के लिए. 30 बॉल रिक्वायर्ड, 32 रन. यस, चला दोन्ही संघाचे कर्णधार डीके स्पोर्ट्स गोळबंद संघ, तदनंतर श्रीराम कर्णधार नाणेफेकीसाठी या. चेक हॅलो. श्रीराम खर्डी संघ कर्णधार या. तदनंतर डीके स्पोर्ट्स संघाचा कर्णधार आपण सुद्धा यायचा आहे. अगदी जर पाहायला गेलं तर आजच्या दिवसातील हा अजून एक महत्वाचा सामना प्रेक्षकांच्या भेटीला येईल. एका साईडला टीम असेल डीके स्पोर्ट्स गोळबंद संघ, त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल श्रीराम खर्डी संघ.
चेक. चला श्रीराम संघ कर्णधार या. श्रीराम खर्डी त्यांच्या विचारात डीके स्पोर्ट्स गोळबन. यस, कर्णधार जोडले गेलेत. यस, तर अगदी नाणेफेकीचा कौल केला जातोय. मनोज बरसट सरांच्या हस्ते हा नाणेफेकीचा कौल केला जाईल. यस, चालेल. दोन्ही संघांना शुभेच्छा देतोय नेक्स्ट मॅच साठी. अगदी जाऊया मैदानामध्ये. तिकडे सामना फार महत्वाचा. ओरडो कॉम्बॉक्स. थैंक यू सो मच सर. 5 ओवर और 32 रन बनाने हैं, जहाँ पर पाटोल टीम इस टारगेट का पीछा करती हुई नजर आएगी. चलो स्पीड अप करना है. ऑन फील्ड अंपायर जहां पर एकनाथ जी डगले सर और हरीश जी गरज सर इस मैच के लिए दूसरी इनिंग की शुरुआत होने जा रही है. स्ट्राइकर इन पर बैट्समैन ऋषिकेश और नॉन स्ट्राइकर इन पर बैट्समैन आदेश. गेंदबाजी ट्रैक पर पहला ओवर. पहली गेंद के लिए बिल्कुल ओवर द विकेट से, राउंड द विकेट से लेफ्ट हैंडेड बैट्समैन के लिए मनोज का सामना करेंगे. पहली गेंद के मनोज का बिल्कुल ऋषिकेश बायत के बैट्समैन. लेट्स प्ले. पहली गेंद ऑन साइड में खेलना चाहते थे. मिस टाइम स्ट्रोक. बिल्कुल काफी दूर थे विकेट कीपर भी और पहली गेंद पर सिंगल प्राप्त हुई. जिस तरह से पहली गेंद की है उस तरह से आगे गेंदबाजी हुई तो मैच बन सकता है, पर लगातार डॉट गेंदें करनी होगी. जिस तरह से पाटोल टीम ने की थी, महिंद्रा ने गेंदबाजी की थी, ऋषिकेश ने गेंदबाजी की थी. आदेश स्ट्राइकर इन पर दायत के बैट्समैन. बिल्कुल पावर प्ले का पहला ओवर है, फायदा उठाना होगा. पहले ओवर में पूरी तरह से रिलीज करना होगा प्रेशर को. आने वाले बैट्समैन के लिए स्लॉक कर दिया ऑन साइड में. वहां पर कोहली खिलाड़ी तैनात नहीं. गेंद सीमा रेखा के बाहर, मिड विकेट पर 4 रन. येस, अगदी जर पाहायला गेलं तर मनोज आपण पाहतात गोलंदाजी ट्रॅक वरती, परंतु आदेशचा हा फटका भरपूर चांगला आहे. पहिल्याच बॉलवरती सिंगल आली होती, तदनंतर सिंगल स्ट्राइक रोटेट झाली होती. आदेश हा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आला होता. त्याच्या बॅटमधनं पहिलाच बॉल खेळत असताना चौकार आलाय. इथे हा फटका भरपूर चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षण चांगलं होतं. यस, अगदी आपण पाहायला गेलं तर मिड ऑनला क्षेत्ररक्षक ठेवले होते. धाव घेतली जाणार नाहीये. मनोज वैजल. अगदी हा गोलंदाज आपण गोलंदाज ट्रॅक वरती पाहत आहोत. राईट आर्म राऊंड द विकेट. एक छोटं टार्गेट आहे. अगदी 32 धावांचा पाठलाग करायचा आहे टीम पाटोळ संघ. बघूयात आतापर्यंत 5 धावा धाव फलकाला आपण पाहत आहोत. 3 चेंडू टाकून झालेत. लवरफुल टॉस आडव्या बॅटना हा फटका भरपूर चांगला आहे. गुरुनाथ होते. अगदी क्षेत्ररक्षण चांगलं झालंय त्यांच्या माध्यमातून. शुभम भागडे आपण कुठे असाल तर मुख्य व्यासपीठावरती या. शुभम भागडे आपण कुठे असाल तर मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. अगदी पाहायला गेलं तर या बॉलवरती देखील एक सिंगल घेतली गेली आहे. धावफलक जाऊन पोहोचले 6 वरची. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि या पहिल्या षटकामध्ये अगदी छोट्या टार्गेटचा पाठलाग करत असताना धावफलकावरती धावा 6. जी बिल्कुल. अब बॉल टू रन चाहिए. 26 गेंदे 26 रन. अब विकेटों को ढूंढना होगा अगर इस मैच में बने रहना है मुसलसापड़ा टीम को. लेफ्ट हैंडेड बैट्समैन बिल्कुल आगे फील्डर के टप्पा गिरा. गेंद का सिंगल प्राप्त हुई. सिंगल के चलते रनों की संख्या 7 रन. 5 गेंदें हो चुकी है. आखिरी गेंद शेष है जहां पर बैटिंग लाइनअप काफी मजबूत है टीम पाटोल का, लेकिन कहीं ना कहीं मनोज विकेटों को ढूंढना होगा यहाँ से गेंदबाजों को. मुसलसापड़ा टीम के 25 गेंदे 25 रन की जरूरत है यहाँ से. आखिरी गेंद ऑन साइड में खेल दिया. उछाले दूरी नहीं और अंपायर का निर्णय नो है.
बिल्कुल फ्री हिट मौका बना था, कहीं ना कहीं ये विकेट जा सकती थी। यस, तर श्रीराम खर्डी संघ नाणेफेकीचा गोल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केला डीके स्पोर्ट्स गोलबंद संघाने। नेक्स्ट मॅच सज्ज रहा दोन्ही संघ। 5 गेंदे, आखिरी गेंद शेष मनोज। इस बीच में टाइम स्ट्रोक नीचे, विकेट कीपर, क्या कैच हो सकता है? दो खिलाड़ी के बीच में टप्पा गिरा गेंद का और यहां से 2 रन कंप्लीट हुए। मैडेटी पावर प्ले का पहला ओवर समाप्त हुआ, कहीं ना कहीं फ्री हिट गेंद थी। 6 गेंदे हो चुकी है, यानी मैडेटी पावर प्ले का पहला ओवर समाप्त हुआ। मनोज के ओवर में आए 11 रन, बिना कोई नुकसान टीम पाटोल। यस, नक्कीच आता मात्र 38 वर्तुळाच्या बाहेर 3 क्षेत्ररक्षक तैनात केले जातील। अगदी पहिल्या षटकामध्ये आपण 2च क्षेत्ररक्षक पाहत होतो, या दुसऱ्या षटकामध्ये तुम्हाला 38 वर्तुळाच्या बाहेर 3 क्षेत्ररक्षक तैनात करायचे आहेत। यस, धाव फलकावरती धावा आपण 11 पाहत आहोत। इक्वेशन 24 चेंडू 21 धावा। अगदी पाहायला गेलं तर गुच्छामध्ये विकेट घ्यावा लागतील टीम मुसळ्याचा पाडा संघाला, त्यानंतर धावा देखील कमी खर्च करायचा आहेत, तेव्हाच तुम्ही या अगदी मॅच मध्ये कमबॅक करू शकतात। परंतु पाटोळ संघ आहे, पाटोळ संघ एक ताकदीचा संघ म्हणून ओळखला जातो, फलंदाजीचा भरणा असलेला हा संघ आहे। अगदी पाहायला गेलं तर आतापर्यंत धाव फलकावरती धावा आपण पाहत आहोत 11 धावा जोडल्या गेल्यात, 24 चेंडू आणि बनवायच्यात 21। अब यहाँ से अगर मैच में बने रहना है तो गुच्छे में विकेट निकालना होगा, आपने जैसा जिक्र किया। गेंदबाजी कहीं ना कहीं खराब हो रही है, बिल्कुल आउटसाइड द लेग स्टंप। अच्छी शुरुआत नहीं है ओवर नंबर 2 की। कृष्णा गेंदबाजी टैग पर पहली गेंद, एक अतिरिक्त रन। 24 गेंदे और 20 रन की यहाँ से जरूरत है। बैट्समैन ऑन साइड में खेला है, डीप में प्रोटेक्शन है, बहुत बढ़िया कैच, पहले विकेट का पतन। बैट्समैन आदेश इज गॉन। यस, नक्कीच अगदी आडवा बाटना फटका आपण पाहिलात। मिड विकेटला क्षेत्ररक्षक अनिल होते, चांगला झेल टिपला गेलाय। फलंदाजी करत असताना अनिलच्या बॅटमधनं धावा आल्या नव्हत्या, परंतु क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून चांगलं होत आहे। अगदी पहिला धक्का लागलाय टीम पाटोळ संघ आपण पाहत आहोत। पहिल्याच बॉल कुठेतरी वाईट हाताळला होता गोलंदाज कृष्णानं, तदनंतर पाहायला गेलं तर महत्वाच्या गडी बाद केला। आदेश हा फलंदाज डगआउटच्या आसऱ्याला परतला। न्यू बॅटर आपण पाहतात मैदानामध्ये एंटर झालेत महेंद्र। महेंद्रची कामगिरी पहिल्या सत्रामध्ये भरपूर चांगली झाली होती, 2 षटक त्याने हाताळलं होतं, कमीत कमी धावा खर्च केल्या होत्या, पूर्णपणे बॅकफुटला ढकललं होतं टीम मुसळ्याचा पाडा संघाला। आडव्या बॅटना अगदी हा फटका आपण पाहिला तर बॅककीपला थोडंसं खाली ठेवून अगदी जमिनीला गुदगुल्या करता चेंडू ट्रॅव्हल झाला होता। मिड विकेटच्या क्षेत्ररक्षक आलेत, त्यानंतर हा चेंडू अडवला, पैकी केला ओव्हर थ्रोचे रन। यस, अगदी तुमच्याकडे धावा कमी आहेत, धाव फलकावरती एक्स्ट्राच्या धावा खर्च करू शकत नाहीयेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय, चुकीचा थ्रो, त्यानंतर बॅकअप नव्हता, धावून पळून तब्बल 3 धावा झाल्यात कंप्लीट। या 3 धावेने धाव फलक जाऊन पोहोचलाय 15 वरती। यस, 15 धावा आतापर्यंत धाव फलकाला आपण पाहत आहोत। 31चा पाठलाग करायचा आहे, म्हणजेच काय उर्वरित इक्वेशन आपण पाहू शकाल। 22 चेंडू 17, 32चा पाठलाग करायचा आहे। यस, 22 चेंडू 17 धावांची गरज। इस बीच ऑन साइड में पंच किया, डीप में प्रोटेक्शन था, हल्की सी मिसफील्ड हुई, कैच ड्रॉप किया, सिंगल प्राप्त हुई। सिंगल से संतुष्ट है दोनों बैट्समैन। स्ट्राइकर इन पर महेंद्र गेंदबाजी करते वक्त बहुत अच्छी गेंदबाजी की थी, अपने स्पेल 2 ओवर की 15 रन दिए और 2 विकेटें ली थी। अब स्ट्राइकर इन पर बैट्समैन और 21 गेंदे 16 रन की यहाँ से जरूरत है। रिक्वायर्ड रन रेट देखा जाए तो 4.57 का है। कृष्णा और द विकेट से आगे रखा था,
परफेक्ट मिडल ऑफ द बैट, गेंद 6 रन के लिए जा रही है। बिग सिक्सर और जबरदस्त टाइमिंग, और जिस तरह से टप्पा गिरने के बाद में बल्ले और गेंद पर जो संपर्क हुआ, एक आवाज निकली, उस आवाज से ही पता चला था ये गेंद बाहर जा रही है। और इस 6 रन की मदद से स्कोर कार्ड 22 रन, 1 विकेट के नुकसान पर अब रिक्वायर्ड रन रेट सिर्फ 3.00 का, यानी 20 गेंदे और 10 रन की जरूरत। इस बीच ऑन साइड में खेला है, क्या दूरी है, बिल्कुल दूरी है, कॉर्नर बाउंड्री लाइन के ऊपर से बिग सिक्सर। यस, अगदी जर पाहायला गेले तर बॅक टू बॅक 2 मोठे फटके आपण पाहतात। महेंद्र फलंदाज आहेत, अगदी मी मगाशीच उल्लेख केला होता, पाटोल संघामध्ये फलंदाजीचा भरणा आहे, अगदी फलंदाजी या संघाची भरपूर चांगली आहे। बॅक टू बॅक 2 मोठे फटके, हॅट्रिक बॉल असेल महेंद्रसाठी, बघूयात तिसरा षटकार येईल का, एमएसडी स्टाईल ना हा सामना फिनिश होईल का। आणि यस, अगदी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, लगातारचा तिसरा षटकार येतो आणि हा सामना झालाय फिनिश। अगदी अभिनंदन टीम पाटोल संघ, हार्ड लक टीम मुसळ्याचा पाडा संघ। चला श्रीराम खर्डी संघ मैदानामध्ये एंटर व्हा क्षेत्ररक्षणासाठी। इस मैच को जीता है, क्या बल्लेबाजी की बैट्समैन महेंद्र ने। पहले गेंदबाजी में अपना प्रदर्शन दिया 100%, और अब बल्लेबाजी में दिया, पूरी तरह से इस मैच में बोलबाला रहा था पाटोल टीम का। चलो मैन ऑफ द मैच के लिए महेंद्र आपने आना है, क्योंकि ये